आवाज मानदेशाचा। सहभागातून घडवू समृद्ध महाराष्ट्र या मंत्राला साजेसा उपक्रम म्हणून दिनांक 23 नोव्हेंबर 2025 रोजी आंधळी गावाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत 10व्या आठवड्यात भव्य वृक्षारोपण सोहळा उत्साहात साजरा केला। सकाळी 9 वाजता आई जोरंडाई मातेच्या डोंगरावरून सुरू झालेल्या उपक्रमात गावातील ज्येष्ठ नागरिक, युवक, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रमदानातून गावाच्या विकासासाठी मोलाची भर घातली। लोकनियुक्त आदर्श सरपंच दादासाहेब काळेभाऊ यांच्या संकल्पनेतून नेमके 5000 वृक्ष रोवून आंधळी गावाने महाराष्ट्रात एक अनोखा विक्रम नोंदवला। गावाचा हरित विकास, पर्यावरण संवर्धन आणि आई जोरांडी मातेच्या डोंगराला हिरवाईची नवी ओळख देण्याचा संकल्प आज प्रत्यक्षात उतरला। या उपक्रमात सर्व वेलफेअर फाउंडेशन पुणे तसेच गावातील नागरिकांनी मनपूर्वक सहकार्य केले। ज्ञानेश्वर अकॅडमी दहिवडीचे शारीरिक प्रशिक्षक आणि गावचे सुपुत्र मल्हारी चंद्रकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले। वृक्ष लागवडीसाठी अनेक दात्यांनी सहकार्याची भावना जपली। यात अहिंसा पतसंस्था म्हसवडचे चेअरमन नितीनभाई दोशी, ज्ञानेश्वर अकॅडमीचे नितीन गमरेसर तसेच गावातील महिला वर्गानेही मोठा हातभार लावला। कार्यक्रमामध्ये बीडीओ प्रदीप शेंडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे, मीनाक्षीताई काळे, अभिजित भोसले, सविता खरात, सुधाकर काळे, अश्विनी माने, तानाजी काळे, विकास पवार, तानाजी शेंडे, आप्पा गोरे, सागर शेंबडे, जयकुमार काळे, विकास गायकवाड, संजय काळे, सतीश शेंडे, सुहास खरात, मल्हारी चव्हाण आणि इतर असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते। श्रमदान सोहळ्यास गैरहजर राहिलेल्या ग्रामस्थांना सरपंच दादासाहेब काळे यांनी आवाहन केले की गावाच्या विकासासाठी आठवड्यातील प्रत्येक रविवारी एकजुटीने श्रमदानात सामील व्हा आणि आंधळीला हिरवाईची नवी ओळख देण्यासाठी योगदान द्या। हरित आंधळीकडे टाकलेला हा भव्य पाऊल संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला। मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या रथोत्सवास येणाऱ्या तमाम भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत असो। श्री सिद्धनाथ देवस्थान ट्रस्ट म्हसवड, तालुका मान, जिल्हा सातारा। श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्वरीच्या उत्सव मूर्ती शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक 1:30 वाजता सजवलेल्या शाही रथात वरातीनिमित्त विराजमान होण्यासाठी मंदिरातून चांगभलच्या जयघोषात वाजत गाजत निघणार आहे।